नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपण अध्यापन करत असताना विविध अध्यापन पद्धतींचा वापर करत असतो. आज आपण अशाच या अध्यापन पद्धतीमधील एक नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धत अभ्यासणार आहोत, की जी मुलांना तर खूप आवडतेच, पण त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा खूप आवडीची वाटते. आणि ही अध्यापन पद्धती म्हणजेच क्रीडन अध्यापन पद्धत होय. यालाच आपण सर्वजण प्लेवे मेथड असं देखील म्हणत असतो. तर आज आपण या क्रीडन अध्यापन पद्धतीचा वापर करून अध्ययन स्तर 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी मूर्त साधनांचा किंवा वस्तूंचा वापर करून अभ्यासणार आहोत. आता मूर्त साधने म्हणजेच काय, की जी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हाताळता येतील किंवा जी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वापरता येतील अशा साधनांचा वापर म्हणजेच मूर्त साधने. क्रीडन अध्यापन पद्धतीद्वारे विद्यार्थी शिकत असताना खेळांचा, वस्तूंचा आणि कृतीयुक्त साधनांचा वापर केल्याने एखादी संकल्पना मुलांच्या मनामध्ये रुजवताना गणितासारखा विषय जो काही मुलांना खूप अवघड वाटत असतो, तो सुद्धा या क्रीडन अध्यापन पद्धतीद्वारे सहजपणे समजायला लागतो. चला तर मुलांनो, या बाळा तू इथे थांब, तू इथे थांब. आज आपण क्रीडन पद्धतीचा वापर करून वजाबाकी संकल्पना कशी अभ्यासायची ते पाहणार आहोत. चला तर मुलांनो, आपण सुरू करूया ना. आपण खेळाच्या माध्यमातून गणित कसे शिकायचं, खेळाच्या माध्यमातून वजाबाकीची गणिताची क्रिया कशी शिकायची हे आपण अभ्यासणार आहोत. चालू करूया ना मग. हा ठीक आहे. बघा राजू, हे काय आहेत रे बाळा? मणी. हे किती मणी आहेत मोज पाहू तू? 9, 10. शाबाश. हे किती मणी आहेत? 10 मणी आहेत. खूप छान. तू खूप छान मोजलेस. आता एक बघा, आता तू डोळे बंद कर तुझे. सोना, आता यातील काही मणी तू लपव तुझ्या हातामध्ये. लपवलेस? आता राजू तू डोळे उघड. आता ते किती मणी आहेत मोज पाहू? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. वा शाबाश. किती मणी आहेत ते? 7 मणी आहेत. मग आता तू अगोदर मोजलेस त्यावेळी किती मणी होते बाळा? 10 मणी होते. आता किती मणी आहेत तिथे? 7. म्हणजे आता थोडासा विचार कर बघू, सोनाने किती मणी लपवले असतील हातामध्ये? 3. बघा बरोबर आहे ना तुझं. बघूया आता सोना, तुझ्या हातामध्ये किती मणी आहेत बघ बाळा? 1, 2, 3. शाबास. म्हणजे तू सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. मग तू कसं केलंस हे, की एकूण तुझे किती मणी होते? 10. त्यातले किती शिल्लक राहिले? 7. म्हणजे सोनाने लपवलेले मणी किती होते तुझे? 3. बरोबर ना. म्हणजे आपण अशा पद्धतीनं लपवणे म्हणजे सुद्धा वजाबाकी करणे ही संकल्पना जी आपली आहे ती आपण चांगल्या पद्धतीनं शिकू शकतो. असे बरेच वेगवेगळे लपवण्याचे खेळ तुम्ही शाळेमध्ये घेऊन मित्रांच्या सोबत किंवा मैत्रिणींच्या सोबत हा खेळ खेळू शकता. मग तुम्हाला वजाबाकी अजूनही चांगल्या पद्धतीनं समजेल. चला तर मुलांनो, आपण आणखी एक खेळ वजाबाकीचा पाहूया का रे? हो सर. ओके छान. बघा आता हे माझ्या हातामध्ये काय आहेत बाळांनो? कप. याला आपण कप म्हणतो. आता मी इथे कप ठेवतो. आता मोज पाहू, हे कप किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अरे वा छान. किती कप आहेत? 8 कप आहेत. आता या कपांच्या मध्ये काही कपांच्या मध्ये मी या गोळ्या ठेवणार आहेत. ते किती कप गोळे ठेवलेत ते राजू तू ओळखायचेस. आणि ते कप बरोबर बाजूला करायचेस. बघा मी काही कपांच्या मध्ये ठेवतो गोळे. आता मी काही कपांच्या मध्ये गोळ्या ठेवलेत. आता गोळ्या ठेवलेले कप आहेत ते तू बाजूला कर पाहू. मोजत मोजत करायचा. 1, 2, 3. 3. तू किती कप बाजूला केलेस? 3 कप बाजूला केलेस. आता सोना किती कप शिल्लक राहिले मोज पाहू तू. 1, 2, 3, 4, 5. वा छान. किती कप शिल्लक राहिले? 5. मग आता आपले पहिले कप किती होते आपण घेतलेले? 8. आता त्यातले आपण बाजूला किती केले? 3. म्हणजे शिल्लक किती राहिले? 5. म्हणजे 8 मधून आपण 3 वजा केले म्हणजे कप किती शिल्लक राहिले? 5. म्हणजे आपण वजा करणे किंवा शिल्लक राहणे म्हणजे सुद्धा आपण वजाबाकी म्हणतो. आता आणखी एक मजेशीर खेळ पाहूया ना आपण. छान. आता काय करायचं, तुझ्या समोर एक गोल आहे आणि तुझ्या समोर एक गोल आहे आणि काही वेळ देणार मी तुम्हाला. मात्र एक 30 सेकंदाचा वेळ देईन. त्या 30 सेकंदाच्या वेळामध्ये की कोण सर्वात जास्त तुमच्या गोलामध्ये टिकली लावतं ते आपल्याला पाहायचं आहे. चालेल ना? तयार ना तुम्ही दोघेही? बघा आता तुमची वेळ सुरू होते. आता चला लावा पाहू पटपट पटपट. बघ सोना, राजूने टिकल्या गोलामध्ये लावलेल्या आहेत का? नाही सर.
हा, मग काय केलेलं आहे त्याने? त्याने एक टिकली बाहेर लावली आहे. अरे वा, म्हणजे राजू बघ, तुझी एक टिकली आम्ही धरणार नाही. आता तू किती टिकल्या लावल्यास मोज पाहू राजू. 9. वा शाबाश, आता 9 टिकल्या लावल्यास ना. आता हे तुझ्या समोर अंक कार्ड ठेवलेत, त्यातला 9 अंक कुठं आहे बघ आणि तो या चौकोनामध्ये चिटकव तुझा. वा, बरोबर आहे ना, सोना बरोबर चिटकवला ना त्याने. हा, आता राजू तू सांग बाळा, सोनाने किती टिकल्या चिटकवलेल्या आहेत? 5. 5. आता मग किती तो अंक त्या कार्डांच्या मधून शोध आणि तिथे लाव बघू पाहू. वा शाबाश, आता राजूने किती टिकल्या लावल्या? 9. सोनाने किती टिकल्या लावल्या? 5. मग आता कोणी टिकल्या जास्त लावल्या रे? राजूने. आता किती टिकल्या सोना जास्त लावल्या राजूने सांग पाहू? 4. बघा, म्हणजे राजूने 9 टिकल्या लावल्या, सोनाने 5 टिकल्या लावल्या, पण राजूने सोनापेक्षा 4 टिकल्या जास्त लावल्या. कितीने जास्त लावल्या, कितीने कमी लावल्या, याला सुद्धा आपण वजाबाकीच म्हणतो. वजाबाकीसारखी संकल्पना सोप्या भाषेत आणि खेळाच्या माध्यमातून क्रीडन पद्धतीद्वारे आपण शिकवलेस तर मुलांना निश्चितपणे समजण्यास सोपी जाईल. धन्यवाद.